नमस्कार, मी अमर राजकुमार पांडे, तालुका डहाणू, गट महाविद्यालयीन, विषय महाकवी सावरकर। जगन्नाथ पंडित त्याच्या काळात अत्यंत आत्मविश्वासाने असे म्हणाला होता की तर्केषु कर्कश धीयः वयमेव नान्ये, काव्येषु रंजित धीयः वयमेव नान्ये। अर्थात आपणास जर अत्यंत तर्क कठोर बुद्धी हवी असेल तर आम्हालाच विचारावे लागेल, आणि अत्यंत रसाळ प्रतिभाशालीत्व हवे असेल तर आम्हालाच विचारावे लागेल। असा दावा नव्या काळामध्ये सार्थपणे करू शकणारा महाकवी म्हणजे विनायक दामोदर सावरकर। जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहित असताना विशेष म्हणजे मॅझिनीच्या चरित्राला लिहिलेली केवळ प्रस्तावना ही एका महाकाव्याच्या तोडीची होती। एक धगधगणारे अंतःकरण होते। स्वातंत्र्यासाठी आणि त्यासाठी सर्व स्वार्पणाची आतुरता ज्याच्या अंतःकरणात तेवत होती, अशा एका अंतःकरणातून स्फुरलेले ते एक काव्य होते। सावरकरांनी मॅझिनीच्या चरित्राला लिहिलेली केवळ प्रस्तावना ही चरित्रापेक्षाही जास्त गाजली। इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा एक योद्धा, त्याचे जीवन चरित्र लोकांपुढे ठेवण्याचा उद्देशच हा होता। सावरकरांच्या शब्दात एका वाक्यात सांगायचे झाले तर मॅझिनी कोण होता? सावरकर म्हणतात की मॅझिनी हा इटलीचा रामदास होता आणि रामदास हा भारताचा मॅझिनी। या श्रेष्ठतम महाकवीने रचलेली ही प्रस्तावना लोकांनी तोंडपाठ केली। क्रांतिकारकांसाठी तर ती भगवद्गीते समान होती। इतकी प्रेरणा देण्याचं सामर्थ्य या एका प्रस्तावनेमध्ये होतं। सावरकरांमधील महाकवीच्या प्रतिभेचे दर्शन त्यांच्या बालपणीच होत होते। वयाच्या मात्र 11व्या वर्षी रचलेल्या जयोस्तुते काव्यातून त्यांच्यातील महाकवीचे दर्शन होते, ज्यामध्ये सावरकर आत्मोचंबळून म्हणतात, हे मातृभूमी तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण। अर्थात हे मातृभूमी, हे भारत माते, ज्यामध्ये तुझा विचार नाही, असं दीर्घ आयुष्य जरी मला मिळाले तर ते मला मरणोप्राय दुःख देईल, आणि तुझ्यासाठी पत्करावं लागलेलं मरणही मला जीवनासारखं संजीवक ठरेल। इतक्या लहान उमलत्या वयात रचलेल्या या काव्यावरून असे सिद्ध होते की क्रांतिकारक सावरकर आणि महाकवी साहित्यिक सावरकर हे सुरुवातीपासूनच हातात हात घेऊन चालत आले। महाकवी म्हणजे काय हे खरोखरच सावरकर आणि त्यांच्या अथांग साहित्याकडे बघूनच कळते। खरोखरच या माणसाकडे महाकवीची प्रतिभा होती असा आपल्याला यथार्थपणे दावा करता यावा, अशा रीतीची काव्य सावरकरांनी लिहिलीत। महाकाव्यांची लक्षणे जी आमच्या काव्यशास्त्रामध्ये दिलीत ती अशी की महाकाव्यांमध्ये सर्गबंधो महाकाव्य, श्लोकांची रचना कशी असावी, शेवटचा श्लोक कसा असला पाहिजे, युद्ध वर्णने हवीत, ऋतुवर्णने हवीत, ही सर्व बाह्य लक्षणे आहेत। परंतु महाकाव्याच्या निर्मितीसाठी सर्वात आवश्यक असते ती म्हणजे महाकवीची प्रतिभा। ती प्रतिभा असल्यास त्या प्रतिभेतून उत्पन्न होणारी उद्गाराची एक कविता सुद्धा महाकाव्याच्या तोडीला पोहोचते। महाकवीला द्रष्टेपणा आवश्यक असतो असे आपल्याला वाटते। नियतीचा एक अदृश्य रूपी पडदा असतो। त्या पडद्याच्या मागे भगवंताच्या ज्या अदृश्य लीला असतात त्या लीला पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे असते त्याला महाकवी असे आपण मानतो। पूर्वी संस्कृतमध्ये खूप मोठा काव्यमीमांसक होऊन गेला, अभिनव गुप्त नावाचा। त्या अभिनव गुप्ताच्या गुरुचे नाव भट्टतौत। भट्टतौताचे म्हणणे होते, नान ऋषी कवी ऋत्योत्तम, अर्थात ऋषी आणि कवी हे सारखेच असतात, परंतु ऋषींना दर्शने होत असतात। भविष्यातल्या नियतकालिकांचा अंदाज त्यांना वर्तमानात होत असतो। भट्टतौत म्हणतो की त्याच प्रकारची दर्शने कवींना देखील होत असतात, परंतु होणाऱ्या दर्शनांना शब्दबद्ध करून ठेवण्याचे सामर्थ्य हे केवळ कवीमध्ये असते, आणि हेच महाकवीचे लक्षण आहे जे मला सावरकरांमध्ये स्पष्टपणे दिसते। भविष्यातल्या घटनांचा अंदाज आज वर्तवायचा आणि त्याची प्रचिती काही वर्षांनी जगाला घेऊ द्यायची। सावरकर असे नेहमी म्हणायचे की मी आज जे काही बोलतो ते कदाचित 10-20 वर्षांनंतर तुम्हाला पटेल, आणि तितके वर्ष वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे। उद्या काय घडणार हे द्रष्ट्या महामानवाने आज सांगितले होते। उच्चारला गेलेला प्रत्येक उद्गार आणि उचललेला प्रत्येक पवित्रा सावरकर इतक्या आत्मविश्वासाने उचलीत आणि उच्चारित असत। म्हणून सावरकर म्हणतात, घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाक मनोनी असा वयाचे, बुद्धाची वाण धरिले जरी हे सतीचे। मी जे काही बोलतो अथवा लिहितो त्याबद्दल माझा कान धरण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच। इतका आत्मविश्वास सावरकरांना आपल्या पवित्राबद्दल आणि उद्गाराबद्दल असायचा। सावरकरांच्या साहित्यामध्ये आणि काव्यामध्ये संस्कृत प्रचुर शब्दांचा खूप मोठा भरणा आहे, परंतु सावरकर हे सर्व शब्द अट्टहासपूर्वक वापरतात हे आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे। सावरकरांच्या साहित्यामध्ये कमला महाकाव्यासारखे भाग्य आजपर्यंत जगात कोणत्याच महाकाव्याला प्राप्त झालेले नाही आणि होऊ पण शकत नाही।
तुरुंगाच्या भिंतीवर काट्याने काव्य करायचे, लिहून झाले की ते पाठ करायचे आणि 13 वर्षानंतर आठवून पुन्हा लिहिले. असे 6000 ओव्यांचे कमला महाकाव्य आजपर्यंत जगात कोणताच महाकवीने रचलेले नाही. कालिदास जर महाराष्ट्रात जन्माला आला असता आणि त्याला मराठीमध्ये काव्य करण्याची संधी प्राप्त झाली असती तर त्याने निश्चितच कमला महाकाव्य रचलं असतं. सर्वचे सर्व काव्य सावरकरांचे अप्रतिम. कमला काय, गोमांतक काय, स्फुट काव्य सुद्धा सावरकरांनी लिहिले. पण हे द्रष्टेपण तेव्हाच जेव्हा महाकवीच्या प्रतिभेचे अत्यंत देदीप्यमान असं तेज त्यांच्याजवळ असतं, तेव्हा त्यांच्या लहान उद्गारामध्ये सुद्धा महाकवीची प्रतिभा डोकावताना दिसते आणि उच्चारलेला लहान उद्गार सुद्धा महाकाव्याच्या तोडीचा असतो. 1943 मध्ये षष्ठाब्दी पूर्तीच्या भाषणात सावरकर असे बोलले होते की मी लेखणी काठीसारखी फिरवली, त्यामध्ये तुम्हाला कला आढळली, रसात्मकता आढळली, त्याला माझा काही इलाज नाही. सांगलीच्या एका भाषणात सावरकर असे बोलले होते की स्वातंत्र्यासाठी तरुणांना शस्त्र धारण करण्याहेतू प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे काव्य लेखन झाले पाहिजे. मुंबईच्या एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर सावरकर बोलले होते की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, कारण त्यांचे म्हणणे असे होते, शस्त्र न रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. अर्थात राष्ट्राचे संरक्षण झाले तरच साहित्य आणि काव्याच्या चिंतनाला वाव मिळतो. सावरकरांचे साहित्य काव्य सर्वचे सर्व अप्रतिम. वहिनीस दिलेल्या सांत्वन नावाच्या काव्यरूपी पत्राशिवाय तर मराठी भाषेतले सर्व साहित्य आणि काव्य अपूर्णच. माझे मृत्यूपत्र यामुळे सावरकर म्हणतात की आम्ही 3 बंधू आहोत, पण जर आम्ही 7 असते तर सर्वांचे अर्पण तुझ्यासाठीच केले असते. ने मजसीनेसारखे मातृप्रेम गीत तर संपूर्ण जगाच्या हृदयात विराजमान आहे आणि असेलही. सावरकर आणि अन्य कवी महाकवी यामध्ये फरक मात्र इतकाच की सावरकरांनी जे काही भव्य दिव्य जाज्वल्य निर्माण केलं ते सर्व राष्ट्राला समर्पित केलं. अन्य लोकांमध्येही एकापेक्षा एक मोठा कला असतात. कोणी उत्तम कवी असतो, कोणी उत्तम वक्ता असतो, कोणी सर्वोत्कृष्ट नोबेल विजेता कवी, पण आपल्या या सर्व कलांचा उपयोग राष्ट्रासाठी करायचा असतो असा विचार करणारे खूपच कमी आहेत आणि त्यातच महाकवी सावरकर आहेत. वंदे मातरम.